इंग्रजी बोलायला शिकायचंय, पण वर्ब्स म्हणजे क्रियापदं जरा अवघड वाटतात का? अजिबात काळजी करू नका. आज आपण सोप्या हिंदी भाषांतरासोबत इंग्रजीमधले सगळ्यात महत्त्वाचे वर्ब्स शिकणार आहोत. मग करायची सुरुवात? ओके. चला तर मग सुरुवात करूया एका अगदी सोप्या पण महत्त्वाच्या प्रश्नानं. यातूनच आपल्याला पुढचा रस्ता सापडेल. आणि याचं उत्तर आहे द वर्ब, म्हणजे आपलं क्रियापद. हे बघा, जसं गाडी इंजिनशिवाय चालूच शकत नाही, अगदी तसंच कोणतंही इंग्रजी वाक्य क्रियापदाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. वाक्याचा सगळा अर्थ, सगळी ॲक्शन ही क्रियापदामध्येच दडलेली असते. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी क्रियापदं इंग्रजीसाठी इतकी का महत्वाची आहेत हे पाहू. मग आपल्या रोजच्या आयुष्यात आपण ती कशी वापरतो, एकमेकांशी बोलताना त्यांचा उपयोग कसा होतो आणि कामाच्या ठिकाणी कोणती क्रियापदं लागतात हे सगळं बघू. आणि हो, शेवटी काही सोपे नियम आणि सरावासाठी एक मस्त ॲक्शन प्लॅन पण आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. समजून घेऊया की क्रियापद म्हणजे नेमकं काय आहे. अगदी सोप्पा आहे. वर्ब म्हणजे क्रियापद हा असा शब्द आहे जो कोणतीही ॲक्शन किंवा कृती दाखवतो. म्हणजे काय तर धावणे, खाणे, बोलणे या सगळ्या ॲक्शन्स आहेत. आता बघा, कोणतीही क्रिया आपण 3 काळात सांगू शकतो. एक म्हणजे वर्तमान काळ, जे आता घडतंय. दुसरा भूतकाळ, जे घडून गेलंय. आणि तिसरा भविष्यकाळ, जे पुढे घडणार आहे. उदाहरणच घ्या ना, ईटचं. आय ईट म्हणजे मी आता खातो. आय एट म्हणजे मी खाल्लं. आणि आय विल ईट म्हणजे मी खाईन. सोपं आहे की नाही? बरं, आता हेच वर्ब्स आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसे वापरतो ते पाहूया. म्हणजे ही संकल्पना अजूनच स्पष्ट होईल. सकाळ झाली की आपले ॲक्शन सुरू होतात, नाही का? इथे काही अगदी रोजच्या वापरातली क्रियापदं आहेत. बघा, वेकअप म्हणजे फक्त डोळे उघडणं, जाग येणं. आणि गेटअप म्हणजे अंथरुणातून बाहेर पडणं. म्हणून आपण म्हणतो आय वेक अप ॲट 6 AM, पण आय गेट अप अर्ली. आता येऊया खाण्यापिण्याकडे. इथेही कितीतरी ॲक्शन्स आहेत. ईट म्हणजे खाणे, ड्रिंक म्हणजे पिणे आणि कुक म्हणजे जेवण बनवणं. हे शब्द वापरून जेवणाबद्दल बोलणं किती सोपं होतं. आय ईट राईस, आय कुक फूड. बघा, किती सहज वाक्य तयार होतात. दिवसभरात आपली पळापळ तर सुरूच असते. त्यासाठी ही क्रियापदं खूप महत्वाची आहेत. गो म्हणजे कुठेतरी जाणे आणि कम म्हणजे परत येणे. आय गो टू दी ऑफिस आणि आय कम होम यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांनीच सरावाला सुरुवात करायची. ओके, आता वळूया कम्युनिकेशनकडे. म्हणजे बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आपण कोणती क्रियापदं वापरतो ते पाहूया. बोलताना आपण खूप वेगवेगळी क्रियापदं वापरतो. जसं की स्पीक, टॉक, से, टेल. या सगळ्यांचा अर्थ जवळपास सारखाच वाटतो, पण त्यांच्या वापरात थोडा फरक आहे. तो आपण पुढे बघूच. त्याशिवाय आस्क म्हणजे प्रश्न विचारणे आणि एक्सप्लेन म्हणजे काहीतरी समजावून सांगणे. हा बघा, हा फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. स्पीक हा शब्द आपण जरा फॉर्मल ठिकाणी वापरतो, जसं की भाषण देताना. आणि टॉक हा शब्द मित्रांशी गप्पा मारताना, म्हणजे इन्फॉर्मल. तसंच टेल वापरताना आपण कोणाला सांगतोय हे सांगावंच लागतं, जसं आय टेल यू. पण से वापरताना तशी गरज नसते. आय से हॅलो इतकं पुरेसं आहे. आता शिकण्याबद्दल बोलूया. कोणतीही गोष्ट शिकताना ही क्रियापदं तर हवीच. आपण पुस्तकं रीड करतो, नोट्स राईट करतो, विषयाचं स्टडी करतो आणि त्यातून नवीन काहीतरी लर्न करतो. इंग्रजी शिकण्याच्या प्रवासात हे शब्द खूपच कामाला येतील. चला, आता बघूया कामाशी संबंधित क्रियापदं, म्हणजे अशी क्रियापदं जी आपल्याला काहीतरी पूर्ण करायला मदत करतात. ऑफिसमध्ये असो किंवा घरी ही क्रियापदं हमखास वापरली जातात. वर्क म्हणजे काम करणे, मेक म्हणजे काहीतरी तयार करणे, जसं की चहा बनवणे, स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे आणि हेल्प म्हणजे मदत करणे. ही सगळीच खूप कॉमन क्रियापदं आहेत. आपले हात तर दिवसभर काही ना काही करत असतात, जसं की बॅग होल्ड करणं म्हणजे धरून ठेवणं, बॉल कॅच करणं किंवा तोच बॉल थ्रो करणं. तसंच गिव्ह म्हणजे देणे आणि टेक म्हणजे घेणे. या सगळ्या ॲक्शन्स हातानीच होतात. बरं, आतापर्यंत आपण खूप सारे शब्द पाहिले. आता काही महत्त्वाचे नियम बघूया. कारण शब्द माहिती असून उपयोग नाही, ते वाक्यात बरोबर वापरता आले पाहिजेत. इंग्रजीमध्ये मॉडल वर्ब्स नावाचा एक प्रकार आहे.
हे असे खास शब्द आहेत जे मुख्य क्रियापदाला मदत करतात आणि त्याचा अर्थ थोडा बदलतात. जसं की आय कॅन स्विममध्ये कॅनमुळे पोहू शकण्याची क्षमता कळते. किंवा यू शुड स्टडी मध्ये शुड हा शब्द सल्ला देतो की अभ्यास करायला हवा. यांच्यासाठी एक अगदी सोप्पा नियम आहे, तो लक्षातच ठेवा. कॅन, शुड, मस्ट यांसारख्या शब्दांनंतर क्रियापदाचं मूळ रूपच वापरायचं. त्याला एस किंवा टू असं काहीही लावायचं नाही. म्हणजे ही कॅन स्विम हे बरोबर आहे, पण ही कॅन स्विम किंवा ही कॅन टू स्विम हे पूर्णपणे चुकीचं आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हे सगळं शिकलो तर खरं, पण लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी एक ॲक्शन प्लॅन हवाच. आणि सुरुवात खूप मोठ्या गोष्टीने करायची नाहीये, फक्त एका छोट्याशा नंबरने. तो म्हणजे 5. हो, रोज फक्त 5 नवीन क्रियापदं. या काही सोप्या टिप्स आहेत ज्या नक्कीच कामी येतील. पहिलं, ठरवल्याप्रमाणे रोज 5 नवीन क्रियापदं शिका. दुसरं, ती लिहून अशा ठिकाणी लावा जिथे सहज नजर जाईल. तिसरं, मित्रांशी बोलताना ती वापरायचा प्रयत्न करा, चुकायची भीती बाळगू नका. चौथं, हळूहळू इंग्रजीमध्येच विचार करायला सुरुवात करा. आणि 5वं, इंग्रजी सिनेमे किंवा बातम्या बघा, याने खूप फरक पडेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सरावानेच कोणतीही गोष्ट जमते. चुका करायला अजिबात घाबरू नका. प्रत्येक एक्सपर्ट कधीतरी नवशिखाच असतो. त्यामुळे सराव करत रहा. तुम्ही हे नक्की करू शकता. खूप खूप शुभेच्छा.